हरिओम. भगवद्गीता बोध अध्याय 2 सांख्ययोग. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. आता दुसरा अध्याय पाहू. अध्याय 2 श्लोक क्रमांक 3. क्लैब्यमास्मगमहापार्थ न एतत्त्वयि उपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वा उत्तिष्ठ परं तप. पार्था, असा नपुसकपणा करू नकोस. तुला ते शोभत नाही, ते योग्यही नाही. शत्रुदमना, हृदय दौर्बलतेचा, मानसिक कमकुवतपणाचा त्याग कर आणि उठून ठाम उभा राहा. क्लैब्यम मास्म गमहा पार्थ न एतत् त्वयि उपपद्यते. येथे भगवंत श्रींनी अर्जुनाला पार्थ असं संबोधन केलं आहे. अर्जुन हा भगवंत श्रींची आत्या पृथा कुंती हिचा पुत्र आहे. अर्जुन हा भगवंत श्रींचा आतेभाऊ आहे. भगवंत श्री पार्थ असं संबोधन करून त्याला त्याच्या मातेची आठवण करून देत आहेत. युद्ध टाळण्यासाठी कृष्ण शिष्टाई जेव्हा असफल झाली आणि युद्ध अटळ असून ते होणार हे निश्चित झालं, तेव्हा कुंतीने भगवंत श्रींबरोबर आपल्या पुत्रांना पांडवांना एक फार महत्त्वाचा निरोप दिला होता. कुंती आपल्या निरोपात सांगती झाली की क्षत्रिय माता ज्या कारणास्तव पुत्रांना जन्म देते ती वेळ आता आली आहे. तिला सांगायचं आहे की दुष्टांचं निर्दालन करणं, शत्रूला ठार मारणं हे क्षत्रियांचं प्रथम कर्तव्य आहे. ह्या भूतलावर सज्जनांना स्वधर्माने सुखाने वास्तव्य करायला मिळावं म्हणून क्षत्रियांनी दुष्टांचे निर्दालन करणं हा क्षात्रधर्म आहे. सज्जनांचं रक्षण करणं, धर्माचं रक्षण करणं, अबलांना निर्भयतेनं जगू देणं हे क्षत्रियांचं प्रथम कर्तव्य आहे. स्त्रियांच्या आबरूचं रक्षण करणं हा क्षात्रधर्म आहे. आपल्या पुत्राने असा क्षात्रधर्म पाळावा हेच क्षत्रिय मातांना अभिमानास्पद असते. यासाठीच ती प्रसवत असते. तो क्षात्रधर्म आता अर्जुनाने कठोरतेने पाळावा म्हणून भगवंत श्री अर्जुनाला त्याच्या मातेची आठवण करून देत आहेत. पार्थ भगवंत श्रींचा जसा आतेभाऊ आहे तसा तो त्यांचा महत्प्रिय सखा शिष्य आहे. त्याच्यासारख्याकडून क्षात्रधर्माचं पालन न व्हावं असं भगवंत श्रींना वाटत नाही. त्यामुळे भगवंत श्री पार्थाला हर प्रकारे धर्मपालनाला उद्युक्त करत आहेत. पार्थाची अपकीर्ती व्हावी अशी भगवंत श्रींची इच्छा नाही. भगवंत श्री पार्थाला षंढ म्हणत आहेत. या नपुसकपणाचा त्याग कर म्हणून सांगत आहेत. पार्थाला नामर्द असं म्हणून त्याच्यात निर्माण झालेल्या अहंकाराचा निखारा फुलवून त्यात शत्रूला दग्ध करून हा अहंकाराचा निखारा शांत करायचा भगवंत श्रींचा प्रयत्न आहे. पार्थाला षंढ असं म्हणून त्याला त्याच्या कर्तव्याला तयार करायचा भगवंत श्री प्रयत्न करत आहेत. दयार्द्रतेचा ओलावा धर्मकार्यात प्रवाहित करायचा भगवंत श्री प्रयत्न करत आहेत. भगवंत श्री पुढे म्हणतात की पार्था, हे तुला शोभत नाही. आपल्या मातेची आज्ञा न पाळणे, त्याच्या विरुद्ध वर्तन करणं हे तुला शोभून दिसत नाही. तू क्षत्रिय आहेस. तुझ्या क्षात्रधर्माविरुद्ध वागणं तुला योग्य नाही. क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा उत्तिष्ठ परम तप. आता भगवंत श्री त्याला परमतप अशी हाक मारत आहेत. परमतप म्हणजे शत्रूला पीडा देणारा, दुष्टांचं मर्दन करणारा, शत्रूंचं दमन करणारा, दुष्टांचा कर्दनकाळ असणारा. भगवंत श्री त्याला त्याच्या पराक्रमाची आठवण करून देत आहेत. त्रैलोक्यात अजोड, अजिंक्य, अपराजित असलेल्याला ही हृदय दुर्बलता शोभत नाही. हा मनाचा कमकुवतपणा सोडून दे. मनाने उभारी घेऊन दुष्टांना शासन करायला तयार हो. श्लोक क्रमांक 1 मध्ये आपण पाहिलं की भगवंत श्री अर्जुनाला काही ठाम गोष्ट सांगत आहेत म्हणून तेथे वाक्यम असा प्रयोग केला आहे. ते सांगणं ते येथे पुरं करत आहेत.
ते अर्जुनाला सांगत आहेत की हा नपुसकपणा सोड. हे तुझ्या पराक्रमी म्हणून असलेल्या कीर्तीला शोभत नाही. मनाच्या कमकुवतपणाचा त्याग कर आणि शत्रूला नष्ट करायला ठाम उभा राहा. शत्रूला ठार मारायला, दुष्टांचा संहार करायला खंबीरपणे उभा राहा. हरिओम.